नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. डीपीडीसीच्या बैठकीमध्ये ठाकरेंचे आमदार महेश सावंत निधीच्या मुद्द्यावरून शिंदेंसमोर आक्रमक झाले. पोस्टर दाखवत सदा सरवणकरांच्या वक्तव्याचा त्यांनी उल्लेख केला. माजी आमदारांना तुम्ही खूप निधी दिला पण कामं झाली नाहीत. तुम्ही तुमच्या माजी आमदारांना समज द्यावी असं महेश सावंतांनी म्हटलंय. दरम्यान आमदार नसतानाही मला 20 कोटींचा निधी मिळतो असं वक्तव्य माजी आमदार सदा सरवणकर यांनी केलेलं होतं. 2 दिवस गाजत असलेला प्रकरण म्हणजे निधीचा. माजी आमदार, आमच्या विभागातील माजी आमदार डायरेक्ट म्हणतात की आम्हाला साहेब तुमच्या नावाची दादागिरी जास्त चालते आमच्या विभागामध्ये. तर तुम्हाला विनंती आहे की दादागिरीला तुम्हाला आम्ही दादागिरी मधूनच चालवलंय, त्यामुळे दादागिरीमुळे आम्ही काय एवढं होत नाही. परंतु तुमच्या नावाची खूप बीएमसी अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांना जास्त नावं तुमची सांगतात तिथे. आणि त्यांनी तर भर सभेतच सांगितलेलं आहे की आम्हाला 20 कोटी मिळतात आणि जो सध्याचा आमदार आहे त्यांना 2 कोटी सुद्धा मिळत नाही. साहेब माझे मी लेटर दाखवतो, जवळजवळ 50 ते 60 लेटर मी कलेक्टर पासून तुमच्यापासून सगळ्या मंत्री महोदय सगळ्यांकडे लिहिलेलं, परंतु निधी मिळत नाही. आमची शोकांतिका आहे. तर असा निधी फक्त स्वतःच्या विकासासाठी वापरत असेल साहेब ते योग्य नाही. त्यामुळे त्यावरती तुम्ही त्यांना समोरच्या माजी आमदारांना थोडी समज द्यावी आणि आम्हाला जास्तीत जास्त निधी देऊन नागरी कामं आणि आम्हाला जास्तीत जास्त निधी देऊन लोकांची कामं करण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करावा किंवा निधी द्यावी अशी आपणास विनंती करतो. खरं म्हणजे ह्या बातम्या तुम्हीच चालवल्या. आता जिल्हाधिकाऱ्याने मी विचारलं यावर्षी तुम्ही किती निधी दिलाय, बोले अद्याप कुणालाही निधीचं वाटप केलेलं नाही. आता होईल निधीचं वाटप आणि त्यामुळे शेवटी विकासामध्ये आम्ही महायुती सरकार राजकारण कधी केले नाही, करणारही नाही. शेवटी डेव्हलपमेंटसाठी निधी लागतो आणि त्यामुळे निधीबद्दल काही अडचण नाही आहे. आता उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब म्हणाले की निधी आम्ही तुम्हाला देऊ म्हणून. बघू, आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे की नागरी कामासाठी निधी देतील. नाही ते म्हणाले की त्यांना अजूनपर्यंत निधी दिला नाही असं ते म्हणाले कलेक्टरांकडे. त्या संदर्भात आता आम्ही लेटरसुद्धा लिहिणार आहेत. मग मी स्वतः लिहिलेलेच आहेत. त्याचा डिस्पॅच करून जेवढा निधी मिळाला तो खरोखर कामाला उपयोगी झाला आहे का. मी इथे पण ओपनली बोललो आहे की स्वतःचा विकास करण्यासाठी हा निधी नसतो, तो खरोखर झाला की नाही आम्हाला खातरजमाईत करायची जर मिळाला.